काल पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख करत शिव्यांची लाखोली वाहिलेली। नाशिकमध्ये कांदा उत्पादकांच्या आंदोलनात त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला। यावरून सपकाळांवर टीकेची झोड उठली। भाजप नेते सपकाळांवर तुटून पडले होते। यावर त्यांनी आज पुन्हा एकदा भाष्य केलंय। आजही सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत। आपण काहीही चुकीचं बोललेलो नाही असं सपकाळांनी म्हटलं। मोदी जो आहे हा सर्व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी आणि जगातल्या सर्व लोकांची भांडणं घेतलेलं आहे। हा जोपर्यंत दलिंदर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कोणी आयात करायला तयार नाही असं म्हणणं योग्य नाही। मात्र दुसरा शब्द नाही। अरे मोदी तू सांग ना की डिझेल पाहिजे असेल तर कांदाही घ्यावा लागेल, एक के साथ एक, तर आम्ही तुम्हाला डिझेल देऊ। मात्र याची सांगायची हिम्मत नाही। आंतरराष्ट्रीय सगळ्यांशी हा भांडला, आपला कांदा कोणी घ्यायला तयार नाही। याचं सोल्युशन काय, याचं औषध काय? ये सरदार निकम्मी है, ये सरकार बदलनी है। कुठलाही चुकीचा शब्द हा वापरलेला नाही। जो दलिंदर जो आहे हा कॅरेक्टर दर्शवणारा, लक्षण दर्शवणारा शब्द आहे। दरिद्री हा संस्कृत शब्दाचा बोली भाषेमध्ये रुळल्यानंतर दलिंदर हा त्याचा वाक्यात उपयोग आहे। मोदी आल्यापासून शेतकऱ्यांचे भाव पडलेले आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, महिलांवरील अत्याचार वाढलेले आहेत, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे। आणि अशा परिस्थितीवर संदर्भामध्ये मी काल त्यांचा तो उल्लेख केला। संस्कृतमधला मूळ शब्द हा जर भारतीय जनता पक्षाला खटकला असेल तर नरेंद्र मोदी हे पनोती आहेत हा जरा समजेल अशा भाषेत मी शब्दप्रयोग पुन्हा एकदा या ठिकाणी करतो। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये साखर आणि कांदा प्रश्नावर बैठक पार पडली। केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी घातली